आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमाअंतर्गत अंध, अनाथ, अपंग, HIV ग्रस्त, कुष्ठरोग वसाहतीतील तसेच झोपडपट्टी भागातील एकूण 325 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। नगरेश्वर मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती मातेच्या पूजनाने झाला। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त राजन माने, आस्थाचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, उद्योजक कौस्तुभ करवा, ॲडव्होकेट साधना सांगवी, युवा कीर्तनकार अरुंधती गवळी भोसले आणि वीर तपस्वी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोबाईल आणि दूरदर्शनाच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले। शिक्षणामुळेच उज्ज्वल भविष्य घडते असे मत त्यांनी व्यक्त केले। गेल्या 10 वर्षापासून आस्था रोटी बँक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत असून दररोज अन्नदान सेवा देखील सातत्याने सुरू आहे। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेला हा उपक्रम माजी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आणि आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता। अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलिमा हिरेमठ, पुष्कर पुकाळे, सत्यम सोलापूरकर, अविनाश माचरला, अंबादास पोतन, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता छचुरे, सविता जोशी, अनिता तालीकोटी, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, सुरेखा पाटील आणि विजय छंचुरे यांनी विशेष परिश्रम घेतले। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। एकलपालक किंवा अंध, अपंग, HIV ग्रस्त या मुलांना या ठिकाणी बोलून शैक्षणिक साहित्याचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त श्री विरेश प्रभू, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक सोलापूर आणि त्याचबरोबर माननीय श्री मंगेश चिवटे सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसाचं हे औचित्य साधून आज आपण आस्था रोटी बँकेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत। मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, यशकीर्तीच्या लक्षद्वीपांनी प्रतिमा तुमची उजळावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, असेल जी मनीषा ती तुमची पूर्ण व्हावी। मी माननीय श्री विरेश प्रभू सर आणि माननीय श्री मंगेश चिवटे सर या दोघांनाही वाढदिवसाच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं आणि इथे आलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, बालचमूंच्या वतीनं मी या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। रोटी बँक असतो त्यांचे जे कार्यक्रम असतात तर समाजाला काय काम करायला पाहिजे ते शिकण्यासारखं आस्था रोटी बँक याच्यामुळे आम्ही सोलापूरनी काही सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर उशीर आल्यावर सोलापूरची माहिती त्यांनी सगळ्यात एक नंबरचं काम करताना आम्हाला मान्यता दिली। हे खूप चांगलं काम असतं। आपले विजय गुंजुरे, राजाभाऊ, आस्था बँकेचे इतर सगळे लोक त्यांना खूप मी शुभेच्छा देतो। आणि आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे, ते सर्वसामान्य मुलं, सर्वसामान्यासाठी त्यांचं काम असतात आणि आजच्या मुलं सर्वसामान्य मुलं आहेत ज्यांना थोडीशी अडचण आहे, त्यांना ते मदत करून ही मुलं कशी पुढे जातील आणि आपला देश कसा असू हे त्यांचा उद्देश आपण दिसून येतो। आणि ज्यांच्यासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आदरणीय विरेश प्रभू सगळ्यांना माहीत असतील, आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। आपल्याला तुकाराम मुंडे साहेब होते, आज त्यांचं नाव असते आपल्या महाराष्ट्रासाठी तुकाराम मुंडे आणि विरेश प्रभू सोलापूरला होते। तर सोलापूरसाठी खूप अत्यंत चांगलं काम केलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी। आज आपण पंढरपूरला जातो ज्या ठिकाणी 65 एकर आहे, त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हतं असा पंढरपूर प्रवास करण्यासाठी सुरू झाली। तसे पुस्तकांचे वाढदिवसाला मंगेश चिवटे आहेत, मंगेश चिवटेचं काम खूप म्हणजे चांगलं आहे। ज्याला गरज लागते, जे सामान्य कुटुंबातील आहे त्यांना हॉस्पिटल करायचं म्हटलं तर एक हॉस्पिटल संपूर्ण कुटुंब त्यात होऊन जातं। अशा कुटुंबाची मदत करतात तर खरंच ह्या 2 व्यक्तींमध्ये
आता आपण म्हणतो चांगल्या लोकांच्या नावाने त्याचे हिंदू नाव असतं राजाभाऊ किंवा हिंदू नाम असतं आणि जे मुलं आहेत ते सर्वसामान्य आहेत. तर मुलापेक्षा मी मोबाईलच्या पालकांना जास्त बोललो पण त्यांनी मुलांना आता आमच्याकडे सांगितलं मोबाईल करून वापरा. मोबाईल शक्यतो घेऊन नाही मुलांसाठी तो कमीत कमी कसा वापरता येईल असून आपल्या पोलीस आलेले कोणतेही पोलीस तर आपण त्यांचा मोबाईल मुलं यूज करतात मुलांना नाही म्हणता शक्य नाही पण त्या मोबाईलची बॅटरीची चार्ज आहे संध्याकाळी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस बॅटरी उतरलेली असते मुलं जास्तीत जास्त अर्धा तास वापरत तो बॅटरी चार्ज होतो आणि जास्त तास 2 तास घेऊन जातो. मी एक साधा अनुभव सांगतो त्यातून आपण पालकांनी आपला मोबाईल किती चार्ज केला त्या मोबाईलला चार्ज करून आपला संस्थाना मोबाईल तो घरी चालली मुलाकडे जायला तो पूर्ण बंद पडेल अशा पद्धतीत तो मोबाईल ठेवला पाहिजे म्हणजे मुलांना काय म्हणता येत नाही घेऊन बघू शकतो आणि मोबाईल करून जास्त करणार नाही. हे पालकांचे मुलांची मुलं तरी मागणार आहेत त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. दुसरं टी व्ही वगैरे टी व्ही पाहण्याची काहीच आवश्यकता नसते आपल्याला जे मुलांना ते चार्ज केलं पाहिजे 2,000